नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे ड्रायफ्रूट मुरमुरा चिक्की. त्याच्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 टीस्पून इथे साजूक तूप घ्यायचे आहे. इथे 1 कप मी गूळ वापरला आहे. जो लाडवासाठी गूळ वापरतो तो इथे मी वापरला आहे. इथे मी चिक्कीचा गूळ वापरला नाही आहे. गूळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे. स्लो फ्लेमवर आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. दोन मिनिटांमध्ये गूळ हा वितळतो. तुम्ही इथे बघू शकता गूळ ह्या वितळायला सुरुवात झाली आहे. आता गुळाचा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. इथे मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. पाण्याचा वापर केला नाही तर गुळाचा पाक हा लवकर तयार होतो आणि आपली रेसिपी बनायला फार जास्त वेळ लागत नाही. ते पाणी न घालता गुळाचा पाक करायचा आहे आणि स्लो गॅसवर गूळ हा वितळून घ्यायचा आहे. आता पाक हा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपल्याला थंड पाण्यामध्ये गुळाचा पाकाचे थेंब टाकून चेक करायचे. सध्या गूळ हा सॉफ्ट आहे. आणखी पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता गूळ फसफसायला सुरुवात झाली आहे. याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटं पाक हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. प्रत्येक स्टेजला आपल्याला गुळाचा पाक हा चेक करायचा आहे आणि गोळी बनेल इतका पाक हा शिजवून घ्यायचा आहे. गूळ फसफसल्यानंतर गुळाचा थोडा रंग हा चेंज होऊ लागतो. तुम्ही इथे बघू शकता हळूहळू गुळाचा पाकाचा रंग हा चेंज होतो आहे आणि गूळ शिजल्यानंतर एक सुगंध येऊ लागतो. त्याच्यानंतर आपल्याला पाक हा चेक करायचा आहे. पाण्यामध्ये एक कडक अशी गोळी तयार होते. गोळी तयार झाली की समजायचं की पाक हा आपला तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता पाकाचे एक तार बनते आहे. आणखी 2 मिनिट आपल्याला हा पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे. करपू न देता पाक हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. फार लवकर ही रेसिपी तयार होते आणि गुळाचा पाक बनायला पण फार जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात चांगला कडक हा पाक तयार होतो. कडक अशी गोळी तयार झाली आहे आणि ती हाताने लगेचच तुटते आहे. आता आपण याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे. इथे अर्धा कप मी काजू, बदाम आणि मनुके वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट इथे वापरू शकता. आणि 2.5 कप इथे मुरमुरे वापरले आहे आणि मुठभर इथे मी खजूर बारीक कट करून घेतले ते पण इथे वापरले आहे. पौष्टिक अशी मुरमुरा चिक्की आपली तयार होते. छोट्या बुकेसाठी एक हेल्दी ऑप्शन म्हणून ही मुरमुरा चिक्की तुम्हाला तयार करता येईल. अशा पद्धतीने मुरमुरा चिक्की ही तयार करून बघा. आता गूळ हा मिक्स करायच्या आधीच आपल्याला एका ताटाला साजूक तूप लावून ताट हे तयार करून ठेवायचे आहे. मिश्रण हे लगेचच तयार होतं. ही प्रोसेस आपल्याला थोडी झटपट करायची आहे. गॅस मी बंद केला आहे. आता संपूर्ण तयार झालेलं मिश्रण आपल्याला थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे.
वाटी किंवा छोटी प्लेट घेऊन तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता. जर पोटॅटो मॅशर असेल तर त्यांनी पण हे मिश्रण तुम्ही थापून घेऊ शकता. संपूर्ण चिक्कीचे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे ताटामध्ये थापून घ्यायचे आहेत. मिश्रण हे आपले सेट झाले आहे आणि कोमट मिश्रण झाल्यावर आपल्याला हवे त्या आकारात वड्या ह्या कापून घ्यायच्या आहेत. खूप थंड झाल्यावर हे मिश्रण कट करायला थोडं कठीण जातं, म्हणून मिश्रण हे थोडं कोमट झाल्यावर वड्या ह्या कट करून घ्या. पिझ्झा कटर असेल तर थोडं वड्या कट करायला सोपं जातं. इथे आपली मुरमुरा चिक्कीच्या वड्या ह्या तयार आहेत. क्रंची टेक्स्चरच्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मुरमुरा चिक्की नक्की बनवून बघा. ड्रायफ्रूट, गूळ आणि मुरमुरे घालून एक हेल्दी ऑप्शन म्हणून ही चिक्की नक्की तयार करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.